विधान भवनाच्या या रेड कार्पेटवर राजकीय आरोप होताना आपण पाहत असतो, पण अन्न भेसळीच्या संदर्भातला मुद्दा सुद्धा आज या रेड कार्पेटवर आला. नाही, अन्न भेसळ कशी होते हे सुद्धा दाखवण्यात आलं. दूध भेसळ, दररोज आपल्या घरी येणारं हे जे दूध आहे त्याच्यामध्ये कशी भेसळ केली जाते हे आजवर आपण माध्यमातल्या बातम्यांमधनं पाहिलं होतं. पण सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आज इथं हे दूध कसं तयार केलं जातं भेसळीचं हे इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पडळकरजी, तुम्ही ही म्हणजे प्रयोग इथं करून दाखवलेला आहे. का असं वाटलं तुम्हाला की या विधिमंडळाच्या आवारामध्ये ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे? अरे बघा, काही लोकांना मी आज भूमिका घेतलेली अजिबात पटणार नाही. ते म्हणा, अरे दुधाचा धंदा आहे, दुधाचा धंदा अडचणीत येईल. अरे पण तुम्ही रोज लोकांच्या जीवनाशी खेळताय ना. जे दूध लोक खरेदी करतायत 100 रुपये, 80 रुपये, 90 रुपये लिटरनं, ते लोक विष घेतायत. कशासाठी हे? आणि जो गावात राबणारा शेतकरी आहे, दिवस रात्र राबतोय आणि त्याला 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपयाचा भाव मिळतोय. तुमच्याकडे गायीचं 30 रुपयाचं दूध आलं, तुम्ही 60 रुपयाचं करताय. काय करताय? टँकर 2 टँकरमध्ये खाली करताय, 3 टँकर करून त्यात पाणी भरताय, त्यात पावडर टाकताय, त्यात केमिकल टाकताय आणि देताय पाठवून. हे कसं काय चालेल? त्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही, ते लोक सरकारच्या नावानं ओरडतायत. का भाव मिळत नाही? तर भेसळीमुळं. एवढं दूध तुम्ही तयार करताय, मागणी आहे त्याच्यापेक्षा कमी दूध महाराष्ट्रामध्ये उत्पादन होतं. मग दुधाला दर मिळाला पाहिजे ना चांगला, पण मिळत नाही, कारण हे भेसळ करतायत. लाखो लिटर दूध रोज भेसळीचं तयार करतायत. आणि म्हणून मला वाटलं की शेतकऱ्यांना पण कळायला पाहिजे नेमकं हे डेअरीवाले काय करतायत आणि दूध घेणाऱ्यांना पण कळायला पाहिजे. आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी अशी आहे की हे दूध भेसळ करणारे जे टगे या महाराष्ट्रामध्ये आहेत, ही मोठी लोक करतायत, गरीब लोक करत नाहीत. शेतकरी दुधामध्ये भेसळ करत नाही. पूर्वी थोडं पाणी टाकायचं, आता पाण्याची पण मशीन आली आहे, ते वॉटर दाखवतं. त्यामुळं शेतकऱ्यांकडून चांगलं दूध येत आहे. जे मधली लोक आहेत ते भेसळ करतायत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवतायत, लोकांच्या जीवनाशी खेळतायत, आरोग्याशी खेळतायत. हे टगे लोक, ही मोठी लोक नेमकी कोण आहेत ते तुम्ही आयडेंटिफाय केली आहेत का? तुम्हाला माहिती आहेत का कुठल्या भागात आहेत महाराष्ट्रात? कोण यांची नावं का नाही घेत? नाही, मी कशाला नाव घेऊ? तुम्ही करा ना सर्च, तुम्ही सर्च करा ना, कोण आहेत लोक, काय तुमच्याकडे पुरावे आहेत तर ते सरकारला सुद्धा अत्यंत हेल्पफुल ठरू शकतील ना कारवाई करण्यास. मी सरकारला सांगतो ना, सरकारला मी सांगतो. लोकांनी पण लोकांना बरं, कुठल्या भागातले हे मोठे माणसं आहेत? बघा, ज्यांच्या डेऱ्या आहेत, सर्वात जास्त डेऱ्या कुठं आहेत? पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या डेऱ्या, ती लोक आहेत. सगळीच लोक सरसकट नसतील, 70% लोक या भेसळीमध्ये आहेत. पण या भेसळीच्या माध्यमातून लोक जास्त उत्पन्न घेतात असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये जेवढी आवश्यकता आहे दुधाची तेवढा दूध पुरवठा किंवा दूध उत्पादन नाही. असं असताना सुद्धा दूध पुरवठा होतं, तर त्याला ही भेसळ जबाबदार. मग ही 1 लिटरचं 10 लिटर झाल्यावर काय होणार आहे? आता मी तुमच्या समोर दूध तयार करून टाकलं, आता तुम्ही याचा घरी नेऊन चहा करा, सेम दुधासारखं, याला तापवा, तशी दुधाला शाई येते तशी याला पण येतेच आहे. तुम्ही हा मुद्दा विधान भवनामध्ये कशा पद्धतीने उपस्थित करणार? नाही, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटणार आहे, सदाभाऊ आणि मी, आणि त्याची मागणी करणार आहे. साहेबांनी असं म्हणताय की मागणी करणार आहात, पण याच्याबरोबरच सरकारनं याच्या संदर्भामध्ये हा काही मुद्दा पहिल्यांदा आलेला नाहीये, सातत्याने याच्याबद्दलचा प्रश्न समोर आलेला आहे. हे पहिल्यांदाच दाखवलंय, मी सीएम साहेबांना सांगतो. पण सीएम साहेबांना सांगणार आहात, पण हा मुद्दा आज नाही आलेला, याच्या आधी सुद्धा आला होता, तरी सुद्धा कारवाई का नाही झाली? बघा, अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे आणि त्यासाठीच याच्याबद्दलचा भेसळीचा हा मुद्दा तर आता सुद्धा राहू शकतो की अधिकाऱ्यांची संख्या कमी. मग वाढवायला सांगू ना, तीच मागणी करू ना, सरकारकडे तीच मागणी करू की जर अधिकारी कमी असतील तर अधिकाऱ्यांची संख्या वाढवा, अशी मागणी आहे. तुम्ही असं म्हणताय पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर, एक मिनिट, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर, हॅलो सर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अशी दूध डेअऱ्यांची संख्या, बघा तुम्ही बोलत असतानाच सीएम इथं आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण उत्तर द्यावं लागेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर संख्या आहे, तर या सगळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या अनुषंगानं किती मोठं नुकसान होत आहे, किती डेऱ्या अशा आहेत की ज्या अशा पद्धतीची नुकसान आता होईल, मी बोलण्यामुळे काही परिणाम होईल, परंतु एकदा याचा मार्ग निघाला पाहिजे. किती शेतकरी ट्रबलमध्ये येऊ शकतात? नाही, शेतकऱ्यांच्या दुधाला भावच मिळत नाही ना, त्याचं कारणच हे मेन आहे. सरकारनं नेमकं काय करायचं? तुम्ही जर भेसळ करून 1 लिटरचं 4 लिटर, 5 लिटर, 10 लिटर देणार असाल तर ते कसं होणार? आणि म्हणून आम्ही माननीय सीएम साहेबांच्याकडे याची मागणी. असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे ते या दूध भेसळीमुळे होत आहे, मधल्या दलालांमुळे. 100% दूध भेसळ दलालच करतात ना. हे जे मोठे मोठे लोक आहेत तेच भेसळ करतायत ना, तर त्यांच्यावरती कारवाई करण्याची आम्ही सीएम साहेबांच्याकडे मागणी करतोय. कॅमेरामॅन सचिन सावंतसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.